हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर दिस युट्यूब चॅनल देशमुख कोचिंग सेमेस्टर. मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. सो फ्रेंड्स, आज अगेन तुमच्या समोर बेस्ट अँड इंटरेस्टिंग लेक्चर व्हिडिओ घेऊन आलोय, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत 10th क्लास महाराष्ट्र बोर्ड एसएससी चा जो मॅथ्स पार्ट 1 अल्जेब्राचा सेकंड लेसनचा क्वाड्रॅटिक इक्वेशन याचे ऑलमोस्ट 10 लेक्चर कंप्लीट झालेत. आपण घेऊन आलो आता 11th लेक्चर व्हिडिओ, त्याच्यामध्ये पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.5 मधला 2.5 मधला किती झालेत आपले 4 क्वेश्चन ऑलमोस्ट कंप्लीट झालेत. क्वेश्चन नंबर 5 आपण पाहणार आहोत. चांगला प्रतिसाद भेटायला लागला मित्रांनो. व्ह्यूज वगैरे फक्त शेअर करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करून टाका. हा, बस एवढंच सांगतो. आज काही जास्त बोलत नाही, कारण आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. कारण लेक्चर 11 व्हायला लागले आज लेसनचे. 11, 12, 13, 15 पर्यंत संपूर्णच टाकायचं आपल्याला. म्हणून जास्त काय बोलत नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ विदाउट स्किप करता पूर्ण पहा. जर अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते पहा, नंतरच इथे या, तर याच्यातलं काहीतरी समजल, अदरवाइज समजणार नाही. मग आपण स्टार्ट करूयात. काय आपला क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 पाहायचा आपल्याला. क्वेश्चन नंबर 5. Sum of the root of quadratic equation is double their product. Find k if equation is म्हणजे ते क्वेश्चन तुम्ही टेक्स्टबुक असेल तुमच्याकडे आहे टेक्स्टबुक, मग त्याच्यामधलं फक्त वाचले लिहित नाही, कारण आपल्याला थोडा कमी वेळ आहे. कमी वेळामध्ये आपल्याला जास्त शिकून काढायचं, म्हणून क्वेश्चन लिहित बसत नाही, डायरेक्ट वाचून सांगतो. तर काय सांगितलंय, सम ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सम ऑफ रूट म्हणजे अल्फा प्लस बीटा इज डबल देअर प्रोडक्ट, आणि या अल्फा प्लस बीटाच्या डबल त्याचं प्रोडक्ट आहे, म्हणजे अल्फा इंटू बीटा इंटू 2 असं इक्वल टू अल्फा प्लस बीटा आहे. मग फाइंड के फाइंड करायचा आहे. जर इक्वेशन असं असेल, इक्वेशन काय आपल्याला इक्वेशन दिलंय x स्क्वेअर मायनस 4kx प्लस 3 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, इज इक्वल टू 0. क्वेश्चन समजलाय नसेल, समजला तरी समजून घ्या. हे आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले, याच्यातला हा k फाइंड करायचा, आणि कंडिशन काय सांगितली की सम ऑफ द रूट इज डबल देअर प्रोडक्ट. असे काय तर सांगितले, म्हणजे जे रूट सम म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा असं असणार आहे. काय सांगितली कंडिशन, सम ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटचं सम ऍडिशन याच्यापेक्षा त्याचं प्रोडक्ट डबल आहे असं त्यांनी सांगितलंय. ठीक आहे, मग आपण इथं के ची व्हॅल्यू काढायची. आपल्याला माहिती आहे एबीसी काढणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला कंडिशन मध्ये टाकायचं म्हटल्यावर काय काढणं गरजेचं आहे, एबीसी. मग आपण एक गोष्ट सांगू शकतो, लेट कम्पेअर this quadratic equation to general form. जनरल फॉर्म सोबत याला काय करू, कंपेअर करू. जनरल फॉर्म सोबत कंपेअर सॉरी, थोडंसं खोकल्याचे प्रॉब्लेम झाले, वातावरण चेंज झालंय, ढगाळ वातावरण झालंय, त्याच्यामुळे थोडं सर्दीचं आहे. हा, तर आपल्याला जनरल फॉर्म सोबत कंपेअर केल्याच्या नंतर a ची व्हॅल्यू भेटते 1, b ची व्हॅल्यू भेटते मायनस 4k and c ची व्हॅल्यू भेटते प्लस 3. जर मागचे लेक्चर पाहिले नसतील तर ते पाहिल्यानंतर अकरावीवर या, नाही तर काहीच कळणार नाही काय काढतोय ते. काय तर पुन्हा माझ्या नावाने मोबाईल बोलतात की सर पूर्ण तुम्ही बेसिक पासून देत नाही. बेसिक पासून दिलंय, काय केलंय, बेसिक पासून पूर्ण प्लेलिस्ट भरली आहे. लेक्चर 1 पासून ते लेक्चर 10 पर्यंत बेसिकच सांगत आलोय. इथून पुढे पण बेसिक सांगायचं म्हणल्याच्या नंतर तुमचा शिकून फायदा नाही. ते पहिलं बघा, नंतर इकडे लक्ष द्या. ठीक आहे, पुढे बघा. आता एबीसी ची व्हॅल्यू भेटली आपल्याला. कंडिशन काय सांगितली होती, अल्फा प्लस, बरं ठीक आहे, अल्फा आणि बीटाची सम आणि प्रोडक्ट काढायचे. मग ते सम आणि प्रोडक्ट काढण्यासाठी काय फॉर्म्युला सांगितले होते, म्हणजेच अल्फा प्लस बीटा साठी सांगितलं होतं मी मायनस बी अपॉन ए. हे सांगितलं होतं. माहिती नसेल, लेक्चर नंबर 9, 10 मध्ये कुठेतरी असेल, बघा ते बघा, नंतर इकडे या. अल्फा प्लस बीटा पाहिजे असेल, म्हणजे सम ऑफ रूट, हे दोन रूट आहेत, अल्फा आणि बीटा दोन रूट आहेत, याचा सम पाहिजे असेल तर मायनस बी अपॉन ए घ्यायचं. पूर्ण अल्फाची मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac होल डिवाइडेड बाय 2a प्लस मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac होल डिवाइडेड बाय 2a. अल्फा प्लस बीटा असं करायची गरज नाही, याला सोडून मी सांगितले तुम्हाला. जर पाहिला नसेल व्हिडिओ तो पहा, सांगितलंय. मग ते सॉल्व्ह केल्याच्या नंतर आपल्याला मायनस बी अपॉन ए भेटतं, मग डायरेक्ट त्या व्हॅल्यू टाकले तरी आपल्याला भेटून जातं.
मग अल्फा प्लस बीटा मायनस बी म्हणजे हे साइन मायनस या फॉर्म्युल्यामध्ये साइन मायनस म्हणजे तो ऑलरेडी साइन मायनस दिलं आणि बी ची व्हॅल्यू पण मायनस मध्ये म्हणून ब्रॅकेट मध्ये -4k. ठीक आहे समजलंय. होल डिवाइडेड बाय a ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे म्हणजे नाही लिहिलं तरी चालते खाली लिहायचं आणि पुढे सॉल्व्ह करायचं. या ब्रॅकेट अंडर ब्रॅकेट आउटर ब्रॅकेट ब्रॅकेटच्या मधलं आणि बाहेर जे काय असतं त्याचं काय असतं मल्टिप्लिकेशन असतं म्हणून मायनस मायनस प्लस होतात. काय होतात मायनस मायनस प्लस होतात. हे प्लस मायनस ची कन्सेप्ट सुद्धा सांगितली मी. ऍडिशन कधी बघायचं सबट्रॅक्शन कधी बघायचं त्याच्यात प्लस कधी म्हणायचं आणि मायनस कधी म्हणायचं हे पण सांगितलंय. ओके सो मायनस मायनस प्लस 4k. फायनली आपल्याला अल्फा प्लस बीटा भेटला. आता बघायचं आपल्याला अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू अल्फा इंटू बीटा सांगितलं होतं c अपॉन a असतं. c अपॉन a असतं. c ची व्हॅल्यू किती दिली आहे 3 अपॉन a ची व्हॅल्यू 1 म्हणजे अल्फा इंटू बीटा किती आहे 3 आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा क्लिअर आहे. आता आपण कंडिशन बघू. कंडिशन काय सांगितली होती बाय कंडिशन कंडिशन नुसार बाय कंडिशन म्हणजे कंडिशन नुसार. कंडिशन काय सांगते अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा अशी कंडिशन सांगते. म्हणजे सम ऑफ द रूट काय सांगितलं एक थोडंसं हे होतंय सम ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन लक्षात नव्हतं राहिलं. सम ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्टला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर ते सम ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इतकं येतं. ठीक आहे ही कंडिशन आहे. मग आपल्याला अल्फा प्लस बीटा किती होतं हे माहिती आहे काय प्लस 4k इज इक्वल्स टू 2 आणि अल्फा इंटू बीटा काय होतं माहिती आहे 3 आहे. काय होतो अल्फा इंटू बीटा 3 होतो. आता आपल्याला पाहिजे की ची व्हॅल्यू 4k आहेत असे लिहिले इज इक्वल्स टू ब्रॅकेट आणि ब्रॅकेट क्लोज या दोघांमध्ये काय असतं मल्टिप्लाय असतं 3 दुने 6. फायनली आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे k मग k इज इक्वल्स टू इकडच्या साईडला 6 आहेत हे 4 इथं काय गरज आहे का नाही. या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे इथं पॉइंट असतो. या दोघांमध्ये काय 4k म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय k. हा 4 पलीकडे दिला पाठवून डिवाइडेड बाय 4 इकडचं मल्टिप्लाय पलीकडे डिवाइड होते. लहान लेकराला माहित असतं 5वी 6वीच्या लेकराला माहित असतं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नसेल माहिती तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि लिनियर इक्वेशन मध्ये पण तेच सांगत आलोय क्वाड्रॅटिक मध्ये पण तेच सांगत आलोय आणि पुढचं जे अरिथमेटिक जे काय असतील तुमचे लेसन त्याच्यात पण मी तेच सांगणार आहे कारण तेच आहे तुम्हाला 10वीला तेच समजून घेण्याची गरज आहे. ठीक आहे इथलं मल्टिप्लाय पलीकडे डिवाइड होतं आणि याचा काय काढायचा लोएस्ट फॉर्म काढायचा. काय काढायचा लोएस्ट फॉर्म. डायरेक्ट केलं तर समजणार नाही म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट वर्ड सांगतो की आपण याचा आता पुढे काय काढणार आहे लोएस्ट फॉर्म जर माहित नसेल कसा काढायचा तर नक्की मागचे व्हिडिओ बघा. एका कोणत्या तरी व्हिडिओ मध्ये सांगितलंय याच्यात सुद्धा सांगतो. लोएस्ट फॉर्म काढण्यासाठी काय करायचे दोन्ही नंबर कोणत्या नंबरने डिवाइड होतात एका कॉमन नंबरने कोणत्या डिवाइड होतात 1 ने डिवाइड होतात का होतात पण तेच आन्सर येणार आहे. 2 ने डिवाइड होतात का होतात 2 च्या टेबल मध्ये 2 पण येतो आणि 6 पण येतो 2 ने डिवाइड होतात मग या दोघांना डिवाइडेड बाय 2 करायचं. 2 इज इक्वल्स टू 2 च्या टेबल मध्ये 4 किती नंबरला येतात ते इथे लिहायचं 2 2 जा 4 आणि 6 2 3 जा 6. आता आणखी लोएस्ट फॉर्म काढायचा असेल तर हे कोणत्या दोन्हीच्या एका कोणत्या नंबरच्या टेबल मध्ये येते का किंवा एका कोणत्या नंबर हे दोन्ही डिवाइड होते का कॉमन नंबरनं बघायचं. 1 न होतं पण तीच व्हॅल्यू येणार आहे. 2 न हा खालचा होतोय वरचा होतोय का नाही 3 न वरचा होतोय खालचा होतोय का नाही म्हणजे असा कोणताही नंबर नाही ज्यानं की हे जे दोन्ही नंबर आहेत हे डिवाइड होतात म्हणून हा काय याचा लोएस्ट फॉर्म आहे. काय लोएस्ट फॉर्म आहे. फायनली k ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 2/3 एकदम इझी आहे. काय अवघड आहे का आपण एकदा काय करू k ची व्हॅल्यू क्रॉस चेक करू लास्टला बिकॉज आपल्याला माहिती नाही मला माहिती नाही की k ची व्हॅल्यू काय आहे म्हणून एकदा क्रॉस चेक करू काय 2.5 मधलं 5 मधलं 5 जे की आहे 5 ची k ची व्हॅल्यू 3 एक सेकंड 3 यायला लागली रे इथं 4k काही चुकलंय का आपलं मिस्टेक बघा काय झाले का 3 दुने 6 बे 4 बे 6 3 4 2 एक मिनिट कुठेतरी काहीतरी मिस्टेक झाली बिकॉज इथं 2.5 मधला 5 चं k 3 येते फक्त ओनली 3 येते 4k k अरे रे प्लस 3 एक मिनिट सॉरी क्वेश्चन लिहितानाच मिस्टेक झाली माझ्याकडून तरी म्हणलं कसं काय चुकलंय इथं k प्लस 3 आहे काय आहे हे बघा छोटी मिस्टेक आहे लगेच सॉल्व्ह करू आपण k प्लस
3 इज इक्वल टू 0 म्हणजे आपला c काय भेटणार आहे, ओन्ली 3 नाही भेटणार, तर आपल्याला भेटणार आहे k प्लस 3 भेटणार आहे. काय भेटणार आहे, k प्लस 3 भेटणार आहे. म्हणजे इथं सुद्धा काय होणार आपलं, हे b अल्फा प्लस बीटा मध्ये बी ह्याचा काही सीनच नाही, म्हणून ही व्हॅल्यू बरोबर आहे. बट इथं चेंज होईल, इथं काय चेंज होणार आहे, c ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे, k प्लस 3 डिवाइडेड बाय 1 म्हणजे c ची व्हॅल्यू पण सॉरी अल्फा इनटू बीटा किती येतो, k प्लस 3. ठीक आहे, एवढंच मिस्टेक झाली, काही जास्त अवघड नाहीये. पुढे बघा, हे तर आहे असं राहील, हे अल्फा इनटू बीटा 3 नाही तर काय आहे, k प्लस 3. ठीक आहे, मग आता 2 मल्टिप्लाय बाय k किती होतात, 2k मध्ये प्लसचं साइन आणि 2 3 जा 6, 2 3 जा 6 इज इक्वल टू 4. आणि इथं लास्टला काय होणार बघा, इथं हे कट करतो मी, हे 4k आहेत असे, 4k इज इक्वल टू 2k प्लस 6, हे 2k इकडे आले त्यानंतर 4k डिवाइडेड बाय 2k इज इक्वल टू 6, 2 1 जा 2, 2 2 जा 4 म्हणजे k इज इक्वल टू 6 सॉरी 2k इज इक्वल टू 6. फायनली k इज इक्वल टू 6 डिवाइडेड बाय 2. एक मिनिट खाली दिसणार नाही तुम्हाला, इथे सॉल्व करतो. इथे आपल्याकडे काय राहिले, 2 1 जा 2 म्हणजे 2k 1 जा 2k, 2k 2 जा 4k म्हणजे आपल्याकडे राहिले 2k इज इक्वल टू 6. फायनली k इज इक्वल टू 6 डिवाइडेड बाय 2, k इज इक्वल टू 2 3 जा 6. अशा पद्धतीने म्हणजे इथे समजून घ्या की बाबा स्टेप जर येत असतील, एक समजून घ्या, स्टेप जर येत असतील तर कोणतंही इक्वेशन सुटतं, चुकून का होईना. काय सांगतोय, चुकून का होईना तुम्हाला एकाच गणितात दोन दोन इक्वेशन सुटले, किती, दोन दोन. म्हणजे इथं जर फक्त 3 जरी दिलं परीक्षा जे काही एक्झाम असेल तुमची फायनल एक्झाम किंवा जे काय मधल्या एक्झाम होतील त्या ह्याच्यामध्ये इथं फक्त 3 जरी दिलं तरी तुमचा आन्सर निघतंय, किंवा k प्लस 3 जरी दिलं तरी तुमचा आन्सर निघतंय. म्हणजे इथं मिस्टेक झाली, पण ती मिस्टेक तुमच्यासाठी फायद्याची ठरली. काय फायद्याची ठरली, तुम्हाला एकाच क्वेश्चनचे मल्टिपल आन्सर्स भेटले. एका क्वेश्चनचे म्हणजे मल्टिपलच क्वेश्चन झाले, एका टाइपचे 2 क्वेश्चन आणि त्या दोन्ही क्वेश्चनचे आपल्याला आन्सर फाइंड आउट करता आले. त्याच्यासारखी आणखी गोष्ट दुसरी कोणती नसू शकते. हे आहे आपलं 3 फायनल आन्सर. पटकन लिहून घ्या, म्हणजे मी काय करतो लगेचच हे रफ करतो आणि पुढचं सॉल्व करायला घेतो. ठीक आहे, नक्कीच स्क्रीनशॉट वगैरे काढला असेल तुम्ही, पॉज वगैरे केला असेल. आता क्वेश्चन नंबर 6 7 हे दोन सॉल्व करूयात आणि जो काय पुढचा आपला प्रॅक्टिस सेट आहे हा आपण लेक्चर नंबर 12 13 याच्यामध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, बघा हे खूप म्हणजे मिस्टेक जी झाली ती फायद्यात ठरली. क्वेश्चन नंबर 6, एक आहे अल्फा एक आहे बीटा. अल्फा बीटा आर द रूट ऑफ y square minus 2y minus 7 is equals to 0. y square minus 2y minus 7 is equals to 0. Find. अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. y square is equals to y square 2y 7. ओके, असा क्वेश्चन आहे आणि फाइंड करायला लावले तुम्हाला. फर्स्ट ते म्हणजे काय, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता पेज नंबर तुम्हाला सांगतो, एकच मिनिट. हा, पेज नंबर 47 वरती अशाच पद्धतीचा एक क्वेश्चन आहे. बरोबर 47 पेज नंबर वरती एक प्रॅक्टिस क्वेश्चन आहे, म्हणून प्रॅक्टिस क्वेश्चन जरी सॉल्व केले तरी पुढचं तुम्हाला इझी जातं. तर हे असं दिलं आपल्याला, अल्फा आणि बीटा हे रूट आहेत या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, म्हणजे y ची व्हॅल्यू आहे अल्फा आणि बीटा, ही गोष्ट माहिती आहे आपल्याला. आता पुढे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काढायचे. ठीक आहे, मग आपल्याला अल्फा प्लस बीटा येतं काढता, अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर काढता येतं का, नाही येत. जाऊ द्या, ठीक आहे, जेवढं काढता येतं तेवढं आपण अगोदर काढून घेऊ. जेवढं काढता येते तेवढं अगोदर काढून घेऊ. हिअर इथे y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0 आर द क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन माहिती आहे. लेट कम्पेअर टू जनरल फॉर्म. याला काय करू आपण, जनरल फॉर्म सोबत कंपेअर करू. देयरफॉर a ची व्हॅल्यू भेटते आपल्याला 1, b ची व्हॅल्यू भेटते -2 आणि c ची व्हॅल्यू भेटते -7. इकडे बघा, काही विद्यार्थ्यांच्या म्हणजे नवीन विद्यार्थी असतात, जे काही कोणी रिव्हिजन करते त्यांना नाही, पण नवीन विद्यार्थ्यांना काय वाटेल की सर हे तुम्ही काय रट्टा मारला. कारण रट्टा मारायची काय गरज आहे, इथं 1 आहे, इथं -2 आहे, इथं 7 आहे, म्हणून abc ची व्हॅल्यू एकदम इझिली आपल्याला काय करता येते, काढता येते. abc ची व्हॅल्यू काढली. आता पुढे आपण
हा आता पुढं मेन गोष्ट वी नो दॅट वी नो दॅट एक फॉर्म्युला पाठ करायचा की अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर त्या बेसिक मध्ये दिलं नव्हतं पण इथं देतोय मी अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा द होल स्क्वेअर मायनस 2 अल्फा इंटू बीटा अशा पद्धतीने भेटतं आपल्याला. जसं ए स्क्वेअर हे बघा इथं जर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतं तर आपण काय करतो ए प्लस बी ए मायनस बी ही गोष्ट माहिती आहे पण इथं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जर असेल तर इथं घ्यायचं ए प्लस बी द होल स्क्वेअर मायनस 2 इंटू ए इंटू बी अशा पद्धतीने याचा काय होतो तयार फॉर्म्युला होतो. याला वापस तुम्ही रिइंजिनिअरिंग काय जे म्हणतात ते करून ह्याची व्हॅल्यू हीच येते. वाटल्यास तर करून दाखवतो तुम्हाला हे तर लिहून घ्या नाहीतर काही जण म्हणतील कमेंट मध्ये की सर तुम्ही कुठले कसे पण फॉर्म्युला उचलून आणायला लागले. बरोबर आहे. आता इथे काय आपलं अल्फा प्लस बीटा द होल स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा इंटू बीटा हेच काय का मला क्रॉस चेक करू द्या एकच सेकंड. पुस्तकामध्ये दिला होता आपल्याला हा फॉर्म्युला. हा बरोबर आहे हाच फॉर्म्युला. याला जर आपण काय म्हणतात रिइंजिनिअरिंग केली किंवा वापस याला याच्यामध्ये कन्वर्ट करायचं म्हणलं तर ते होतंय कसं बघा a प्लस बी स्क्वेअर किंवा हे दोघांचा स्क्वेअर आहे म्हणजे यांना सेपरेट स्क्वेअर देता येतो. a अल्फा स्क्वेअर म्हणजे अल्फा प्लस बीटा द होल स्क्वेअर म्हणजे एक मिनिट अल्फा प्लस बीटा द होल स्क्वेअर कुठे लिहू काय करू हा इथं लिहितो अगोदर a प्लस बी द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर असं होतं. मग a म्हणजे अल्फा आणि b म्हणजे बीटा आपला मग याच्या ऐवजी हे लिहू शकतो म्हणजे त्याच्या ऐवजी इथं अल्फा स्क्वेअर प्लस 2 इंटू अल्फा इंटू बीटा प्लस बीटा स्क्वेअर असं लिहू शकतो याच्या ऐवजी आणि मायनस 2 इंटू अल्फा 2 अल्फा आणि 2 इंटू बीटा 2 बीटा असं लिहू शकतो आपण. ठीक आहे. आता इथे एक समजून घ्या की बाबा 2 इंटू अल्फा इंटू बीटा किंवा याला नाही लिहिलं असं डायरेक्ट 2 इंटू अल्फा इंटू बीटा असं जरी केलं तर 2 अल्फा बीटा प्लस 2 अल्फा बीटा मायनस कट होऊन जातं आणि इथं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर राहतं म्हणजे आपण सांगू शकतो अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा द होल स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा असं आपण काय करू शकतो लिहू शकतो. आता हे जर समजलं नसेल तर व्हिडिओ वापस रिपीट करा आणि पुन्हा एकदा समजून घ्या. ठीक आहे. म्हणून आपण काय केलं हे बघा बेसिक कन्सेप्ट मी लगेचच सांगतो म्हणून व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका. जो व्हिडिओ स्किप करेल त्याला काहीच समजणार नाही. आता पुढे समजून घ्या याच्या ऐवजी आपण असं लिहिलंय म्हणल्याच्या नंतर आता पुढे सॉल्व्ह करू शकतो आपण. ओके. अल्फा प्लस बीटा काढता येतं अल्फा इंटू बीटा सुद्धा आपल्याला काढता येतं. मग अगोदर काय काढू आपण अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू मायनस बी अपॉन ए. आता हे फॉर्म्युला का वापरला कारण आपल्याला हे माहित काढता येतं म्हणून इज इक्वल्स टू मायनस 2 अपॉन ए ची व्हॅल्यू किती आहे 1 इज इक्वल्स टू प्लस 2 अल्फा प्लस बीटा भेटला. आता अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू सी अपॉन ए बरोबर सी ची व्हॅल्यू किती आहे -7 अपॉन 1 इज इक्वल्स टू -7 म्हणजे अल्फा प्लस बीटा पण भेटला अल्फा इंटू बीटा पण भेटला. आता याला काय करू पुट इन इक्वेशन किंवा पुट इन दिस फॉर्म्युला फॉर्म्युला मध्ये पुट करू आता आपण. मग अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा द होल स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा 2 इंटू अल्फा इंटू बीटा अशा पद्धतीचा फॉर्म्युला आपला इज इक्वल्स टू अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपण काढली जी की 2 आहे आणि म्हणून 2 चा स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढली आपण ती म्हणजे काय -7 2 चा स्क्वेअर 4 2 मल्टिप्लाय हे बघा इथं -2 -2 बाहेर आल्याच्या नंतर इथं एक काम करतो मी सॉल्व्ह करतो एक स्टेप. हे 4 आलं आपल्याला हे -2 हे बाहेर आल्याच्या नंतर मल्टिप्लाय बाय -7 असं होईल. मग हे 4 बे दुने 4 सॉरी 7 दुने 14 आणि प्लस 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 ऍडिशन होतं का प्लस होतं ते मला कमेंट करून सांगा. सांगितलं कमेंट करून प्लस 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 होतं मग 14 आणि 4 किती होतात 18 होतात म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर बरोबर 18 भेटला आपल्याला. एकदम इझी पद्धतीने सॉल्व्ह केले. समजलं असेल तर लाईक करा आणि यस सर क्वेश्चन नंबर हे बघा हे थोडंसं हार्ड वाटतं म्हणून तुम्हाला विचारतोय मी. जो कोणी हा व्हिडिओ पूर्ण पाहतोय 40-50 व्ह्यूज येतात प्लीज
खरोखर विचारतोय. जर क्वेश्चन नंबर 6 समजला असेल तर यस करा, नसेल समजला तर बिंदास्त नाही करा. पुढच्या लेक्चर मध्ये कोणताही असू द्या मी हे वापस शिकवणार, ज्याला समजलं नसेल त्याला. जर कमेंट आली तर ज्या टायमाला कमेंट येईल त्याच्यानंतर जो कोणता मी शिकवल त्याच्यावरती लगेचच मी काय करणार आहे, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. खरोखर समजलं असेल तर यस करून टाका, नसेल समजलं तर नाही करून टाका. आणखी सोप्या पद्धतीने शिकवल मी. आता पुढे बघा, याच्यामध्ये 2 आहे. हा, आणि ज्यांना कुणाला वाटतंय की मला हे समजलंय, ज्यांना काय वाटतंय आपल्याला हे समजलंय, त्यांच्यासाठी जो क्वेश्चन 2 आहे तो होमवर्क मध्ये, ज्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, ज्याच्यामध्ये करायचंय अल्फा प्लस बीटा, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, याच्यासाठी काय आन्सर येईल. मग त्याच्यासाठी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर साठी जो फॉर्म्युला होतो सेम त्याच पद्धतीने फॉर्म्युला भेटतो आपल्याला. तो म्हणजे काय, फॉर्म्युला लिहून घ्या. अल्फा प्लस बीटा द होल क्यूब मायनस 3 अल्फा बीटा, अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. इथं अल्फा आहे, एक मिनिट, हे काय अल्फा असं. अशा पद्धतीचा हा काय फॉर्म्युला आहे. म्हणजे तुम्ही अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा एबीसी च्या व्हॅल्यू काढून तेच जर याच्यामध्ये पुट केलं तर तुम्हाला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब भेटेल. ज्यांना कुणाला वाटतंय की येते त्यांनी लिहून काढा, आणि ज्यांना हे सुटणार नाही त्यांनी नो म्हणून कमेंट करा. मी पुढच्या लेक्चर मध्ये सोडवण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. हे रफ करू. लास्टचा क्वेश्चन जो की आहे आपला क्वेश्चन नंबर 7, त्याच्यामध्ये सुद्धा 2 सब क्वेश्चन आहेत. एक मी तुम्हाला सोडून देतो आणि एक होमवर्क साठी, एक होमवर्क साठी देतो. ठीक आहे. हे जर समजलं नसेल तर नक्की कमेंट करून सांगा की सर समजलं नाही. घ्या पुढे. आता हे मार्कर चेंज करतो, याची जरा इंक लो झाली. हा बघा, आता पुढे आपलं काय आहे, 7th क्वेश्चन. द रूट ऑफ ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, रूट ऑफ ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. दोन दिलेत क्वाड्रॅटिक इक्वेशन. पहिलं क्वाड्रॅटिक इक्वेशन बघा. फर्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे आपलं, 3y चा स्क्वेअर प्लस k ऑफ y प्लस 12 इज इक्वल्स टू 0 प्लस 12 इज इक्वल्स टू द रूट ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल आणि इक्वल, फाइंड k. आता क्वेश्चन मध्ये, क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय सांगितलंय की जे रूट आहेत, याचे रूट आहेत हे रियल आणि इक्वल. म्हणजे इथे काय सांगितलंय, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू सांगितली. म्हणजे इथं आपल्याला काय दिलाय, डी दिलाय डिस्क्रिमिनंट, जो की काय रियल आणि इक्वल. तो रियल आणि इक्वल कधी असतो, ज्या वेळेस याची व्हॅल्यू काय असते, b स्क्वेअर मायनस 4ac. मग हा रियल आणि इक्वल कधी असतो, ज्या वेळेस b स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू 0 असते. त्यावेळेस आपण सांगू शकतो, इथं काय करू शकतो, सांगू शकतो की हेअर HERE हेअर b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू 0. कुठं सांगितलं आपल्याला, गिवन दिलंय क्वेश्चन मध्ये, क्वेश्चन नंबर 7 मध्ये दिलंय. द रूट ऑफ फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल आणि इक्वल. रियल इक्वल कधी असतं, ज्यावेळेस इक्वल टू 0 असेल त्यावेळेस. हे पण सांगितलंय मी कोणत्या लेक्चर 9-8 मध्ये बेसिक मध्ये सांगितलंय. आता आपल्याला फाइंड k करायचा आहे, k करायचा आहे. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशनला कंपेअर करू जनरल फॉर्म सोबत, तेच करायचं सगळ्याच्यात. लेट compare the given quadratic equation to general form. जनरल फॉर्म सोबत कंपेअर करायचं. जनरल फॉर्म कोणता आहे आपला, a y, म्हणजे जनरल फॉर्म सोबत ते कंपेअर करता येतं तुम्हाला डायरेक्ट. मी इथे a ची व्हॅल्यू 3, b ची व्हॅल्यू k आणि c ची व्हॅल्यू 12 अशी सांगतो. मग आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, पुढे आपल्याला हे दिले म्हणजे याच्यावरती आधारितच हे सुटणार आहे. b स्क्वेअर मायनस 4ac घेतलं तरी आपल्याला सुटते. म्हणजे हा एका पद्धतीचा आपला फॉर्म्युला झाला. b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू 0 हे माहिती आहे. b स्क्वेअर म्हणजे काय, k चा वर्ग वजा 4 गुणिले a ची व्हॅल्यू 3 गुणिले c ची व्हॅल्यू 12 बरोबर 0. 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12. इथे k चा स्क्वेअर, हे काय आहे, k चा स्क्वेअर बरोबर 4 त्रिक, एक मिनिट, इथं वजा 4 त्रिक 12 गुणिले 12 बरोबर 0. इथं पुढे सॉल्व करतो, काय करतो, इथं पुढे सॉल्व करतो. k चा वर्ग वजा 12 12 144 बरोबर 0. हे वजा 144 पलीकडे गेले, k स्क्वेअर बरोबर अधिक 144. खाली काय करायचं, टेकिंग, आपल्याला k पाहिजे फक्त स्क्वेअर पाहिजे का नाही, मग ते कट करण्यासाठी ta टेकिंग स्क्वेअर
रूट बोथ साइड, दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घ्यायचे म्हणजे अंडर रूट ऑफ के स्क्वेअर इज इक्वल्स टू 144 अंडर रूट. ठीक आहे, अशा पद्धतीने रूट मध्ये घेतले. मग के चा स्क्वेअर रूट कट झाला, इथं प्लस मायनस येणार म्हणजे फायनली आपल्याला के ची व्हॅल्यू भेटली के इज इक्वल्स टू प्लस मायनस 12. 12 चा स्क्वेअर 144, मग 144 चा स्क्वेअर रूट 12 येतो म्हणजे के ची व्हॅल्यू भेटली प्लस 12 आणि एका के ची व्हॅल्यू भेटली मायनस 12. एकदम इझी टू सॉल्व, इझी टू अंडरस्टँड आहे. क्वेश्चन नंबर जो 2 आहे जो की कोणता आहे, हा क्वेश्चन नंबर 2 इकडे बघा. क्वेश्चन नंबर 2 k of x minus 2 plus 6 is equals to 0 हे तुम्हाला होमवर्क मध्ये दिलंय. नक्की याचा आन्सर काय येते ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका. चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करून टाका. होतं तेवढा हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. सो आजच्यासाठी एवढंच. भेटूयात लेक्चर नंबर 12 मध्ये, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत 2.6. आणि बिनधास्त कमेंट करा, कमेंट करायला बिलकुल लाजू नका. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की वापस कमेंट करून सांगा. सो बाय एव्हरीवन.